प्रेस झाली, यानंतर जिल्हा बँकेवर आणि जे आरोप केले या संदर्भात काय प्रतिक्रिया? सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारासंदर्भात माजी चेअरमन राजन तेली यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्याचं खरं कारण हे आहे की त्यांनी बँकेकडे आपल्या मुलांच्या नावे जवळपास जून 2021 मध्ये कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज ते परतफेड करत नव्हते आणि ह्या कर्जाची परतफेड करत नसल्यामुळे बँकेने वेळोवेळी त्यांच्याबरोबर आवश्यक तो पत्रव्यवहार केला होता, चर्चा केली होती, संवाद चालू होता, परंतु तरी सुद्धा कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे बँकेला सहकार न्यायालयात जावं लागलं, कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने सुद्धा त्यांच्या विरुद्ध निर्णय घेतला. त्यांच्या जी काही तारण व्यवस्था होती त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या सगळ्या मालमत्तेवर त्या ठिकाणी अटॅचमेंट लावण्याची ऑर्डर झाली. त्याप्रमाणे बँकेने कारवाई केली. त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं. अपिलामध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय झाले नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झाली आणि शेवटी हायकोर्टाने सुद्धा त्यांना पूर्ण रक्कम भरण्यासंदर्भात आदेश केलेत. फक्त ती जमीन कुठली तरी एखादी विका आणि भरा अशा प्रकारचे आदेश केले आणि त्या संदर्भात त्यांना नोव्हेंबरमध्ये एक डेडलाईन दिलेली होती. त्यावेळी सुद्धा ते पूर्ण पेड करू शकले नाही. शेवटी डिसेंबरमध्ये काल त्यांना एक पुन्हा डेडलाईन होती. त्या डेडलाईनमध्ये त्यांना ती पूर्ण कर्ज परतफेड करावं लागलं. मुद्दा एवढाच आहे की कर्ज हे त्यांना पूर्ण व्याजासह आणि पेनल्टीसह पूर्ण परतफेड करावं लागलं. याच्याबद्दलचा राग बँकेबद्दलचा, बँकेच्या व्यवस्थापनाबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये होता आणि राजकीय द्वेष, मनीष दळवी म्हणून जो काही वैयक्तिक राजकीय द्वेष आहे, हा राजकीय द्वेष आणि बँकेबद्दलचा असलेला राग या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी अशा प्रकारचे बेछूट आरोप केलेत. हे सगळे आरोप 100% खोटे आहेत. बँकेचं नेतृत्व हे आणि मार्गदर्शन हे आदरणीय नारायणराव राणे साहेब हे मागची 17 वर्ष करतायत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली बँक आज प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये या बँकेचं नावलौकिक आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही योग्य पद्धतीनेच कामकाज करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्याबद्दल अशा प्रकारे जे स्वतः प्रशिक्षित दरोडेखोर आहेत त्यांनी अशा प्रकारचे आरोप बँकेवर करण्याची आवश्यकता नाही. जे काही आरोप प्रत्यारोप चुकीचे करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्या संदर्भातली सगळी कायदेशीर कारवाई ही आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये करू. याच्यापूर्वी पत्रकार परिषदा घेऊन याच्या संदर्भातली त्यांच्या कर्ज खात्याची माहिती उघड करणं हे आमच्या आचारसंहितेच्या आणि बँकेच्या धोरणाच्या पलीकडे होतं, म्हणून आम्ही तशा प्रकारची पत्रकार परिषद यापूर्वी घेतली नव्हती. आता त्यांचं कर्ज खातं हे पूर्ण परतफेड झालेलं असल्यामुळे आता आम्ही त्याच्या संदर्भातली माहिती आणि त्याचं खरं कारण जे आहे हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. राजन तेली यांनी थेट तुम्हाला आवाहन दिलंय. ते असं म्हणतात की मनीष दळवींना बँकेतलं काही कळत नाही, मी जे आरोप केले ते जर खोटे असतील तर त्यांनी ते सिद्ध करावे असं त्यांनी म्हटलं. मला वाटतं त्यांना जर मनीष दळवीला काही कळलं नसतं तर मनीष दळवी बँकेमध्ये 4 वर्ष चेअरमन नसते. मनीष दळवीला काही कळत नसलं असतं तर आज 4,000 कोटीवरचा व्यवसाय 7,000 कोटीवर फक्त 4 वर्षामध्ये गेला नसता. आणि आज जे काही बदल बँकेच्या कामकाजामध्ये होत आहेत, जी पारदर्शकता निर्माण होते आहेत, जो ठेवीदारांचा विश्वास वाढतोय, ते हे सगळं मला जर काही कळत नसलं असतं तर ते शक्य झालं नसतं. हे खरं तर आमच्या बँकेच्या प्रगतीची त्यांनी माहिती घ्यावी. ती माहिती घेतल्यानंतर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना निश्चितपणे मिळेल. तुम्ही फक्त गैरकारभार केलात बँकेत असं त्यांनी म्हटलं. त्यांना काय वाटतं आम्ही कारभार योग्य केला की अयोग्य केला हे त्यांना काय वाटतं याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. माझ्या ठेवीदारांना काय वाटतं, माझ्या जिल्हावासियांना काय वाटतं आणि बँकेवर नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला काय वाटतं, मग ते RBI असेल, नाबार्ड असेल, सहकार विभाग असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा असतील, त्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. त्यांना आजपर्यंत या सगळ्या कारभारामध्ये कुठली चुकीची कारभार केल्याचं जाणवलं नाही. त्यांना ज्या दिवशी जाणवेल किंवा ते ज्या दिवशी एखादी चूक आमच्या निदर्शनात आणून देतील ती चूक सुधारण्याची जबाबदारी निश्चितपणे आमची असेल.
त्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याचे पुरावे देखील सादर केले आहेत. सातबारा देखील ऍफिडेव्हिट आणि खरेदी खत हे देखील सादर केले. मुळात असं दुसऱ्या कुठल्याही कर्जदाराचा कर्जाचा तपशील चुकीच्या पद्धतीने सादर करण्याचा वैयक्तिक अधिकार या देशामध्ये कोणाला नाही. जर तुम्हाला त्या कर्जाच्या संदर्भात व्यवस्थित माहिती आवश्यक होती असेल तर त्याने ती बँकेकडनं मागितली पाहिजे होती. परंतु या संदर्भात काल त्यांनी जी काही प्रेसमध्ये माहिती दिली ती अत्यंत चुकीची आहे. आम्ही ज्या कंपनीला मशिनरी खरेदीसाठी कर्ज दिलेलं आहे या मशिनरी या जवळपास 40 कोटी रुपयाच्या आहेत. त्याला आम्ही फक्त 32 कोटी रुपये कर्ज मंजूर केलं आहे आणि त्याच्यातली फक्त आतापर्यंत 8 कोटी रुपयाच्या कर्जाची उचल झालेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मशिनरीच्या व्यतिरिक्त ॲडिशनल तारण ज्याला म्हणतात अतिरिक्त तारण व्यवस्था, ही तारण व्यवस्था आम्ही जमीन स्वरूपामध्ये बँकेच्या सुरक्षिततेसाठी म्हणून घेतलेली आहे. ही तारण त्या तारणावर कर्ज दिलंय अशातला कुठला प्रकार नाही. बँकेचं कर्ज वितरण करत असताना बँकेच्या धोरणानुसार बँकेच्या वेगवेगळ्या नियंत्रण असणाऱ्या यंत्रणेच्या मार्गदर्शनानुसारच त्या ठिकाणी कर्ज वितरण केलं जातंय. आणि जिल्ह्यामध्ये जर व्यवसाय उभे राहत असतील, जिल्ह्यामध्ये जर व्यावसायिक पुढे येत असतील तर निश्चितपणे त्याच्यासाठी जिल्हा बँक त्यांच्या पाठीशी आताही आहे, पुढेही असणार आणि याच्यापूर्वी सुद्धा होती. कोणाला न्यायालयात जाण्यासाठी आम्ही रोखण्याचा प्रश्न नाही. न्यायालयाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे आहेत. न्यायालयात आवश्यक ते उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. कारभार आम्ही योग्य पद्धतीने करतो आहोत याची आम्हाला खात्री आहे. कर्ज वितरण करणं आणि त्याच्यातनं बँक नफ्यात आणणं हेच मुळात बँकेचं उद्दिष्ट आहे आणि बँक कर्ज वितरण करण्यासाठीच बसलेली आहे. जर कर्ज वितरणच जर तुम्ही म्हणत असाल की चुकीचं कर्ज वितरणच करू नये तर बँक नेमकी कशी चालणार हे कदाचित ते जेव्हा संचालक होते तेव्हा ते शिकले नसतील. त्यामुळे त्यांना ते कोणीतरी शिकवण्याची गरज आहे.